संपूर्ण राज्यामध्ये शासकीय कामं करणाऱ्या ठेकेदारांचे बिलं मिळत नसल्यामुळे आज राज्यव्यापी आंदोलन कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे। आपल्यासोबत काही कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काय सांगाल, नेमकी काय आपली मागणी आहे? गेल्या 1 वर्षापासून आम्ही शासनाकडे तगादा करतो, आमचे थकलेले देयके द्या, पण शासन टाळाटाळ करतं व 1 वर्ष झाला तरी ते म्हणता या महिन्यात देऊ, पुढच्या महिन्यात देऊ। तरी आमची शासनाला विनंती आहे, आता 15 ऑगस्टला आम्हाला पालकमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं का या आठवड्यात आम्ही पैसे टाकू, तरी आता या आठवड्यात नाही टाकले तर सोमवारपासून आम्ही वापस तीव्र आंदोलन करू। आपण नेमकं काय सांगणार, काय नेमकी मागणी आहे, किती बिलं बाकी आहे? गेल्या वर्षभरापासून आम्हाला एकही रुपया मिळालेला नाही आहे। कामं करायला भाग पाडतायत। मध्येच त्यांनी मार्चमध्ये 100 दिवसांचा प्रोग्राम दाखवला होता, 100 दिवसात कामे करा, तुम्हाला पेमेंट देऊ, तेव्हाही पेमेंट देण्यात आलं नाही। आणि आता गेल्या 2-3 महिन्यापासून लपंडाव चालू आहे। 25% देत आहेत, 50% देत आहेत, बांधकाम मंत्री नाही म्हणतोय, जे दादा हो म्हणतायत। अशा टोलाटोलीने आमचा टाईमपास होतो आणि आम्हाला एक दिवस काढणे कठीण होऊन गेले। आमचे सिबिल खराब होतोय, बँकांचे वाहनं जप्त करतात, एकदम देशोधडीला लागलेले ठेकेदार आहे। नक्कीच आपण काय म्हणाल दादा? शासनाचं बजेट जे आहे ते 15 कोटीचं आहे आणि शासनाचे जे कामं काढले आहेत तर 90 कोटीचे काढलेले आहेत, 90,000 कोटीचे। तर शासन पण देशोधडीला लागणार आहे आणि ठेकेदारांना तर देशोधडीलाच लावणार आहे। आणि हे सरकार सर्वात मादरचोद सरकार निघालं आणि ह्या सरकारला निर्लज्ज होऊन गेलेले हे सरकार एकदम सर्व ठेकेदारांना देशोधडीला लावल्याशिवाय राहणार नाहीत। आपण काय म्हणाल? काय आत्महत्या केल्याशिवाय दुसरं पर्यायच नाही आता। आपण काय सांगाल? शासनाने वेळोवेळी आश्वासनं देऊन फक्त कॉन्ट्रॅक्टरांची दिशाभूल केलेली आहे। आता 15 ऑगस्ट रोजी पण आम्ही आत्मदहन करणार होतो, त्यावेळेस देखील पालकमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांनी सगळ्यांनी विनंती केल्यानुसार आम्ही ते पेंडिंग केलं, परंतु त्यांनी आश्वासन दिलं होतं की सोमवारपर्यंत निधी उपलब्ध होईल, पण आज ताग्यात निधी उपलब्ध झालेला नसल्यामुळे आज आम्ही पुन्हा धरणे आंदोलन केलेलं आहे। नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर आता कॉन्ट्रॅक्टरांवर आत्महत्येची वेळ आलेली अशा प्रतिक्रिया या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या काही सदस्यांनी दिलेल्या आहेत। मनीष माचोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।